पैसा आपल्याला शिकवलाय कसा, की बाबा आपल्याला काय लागतं अंथरूण बघून पाय पसरावेत. आणि त्यामुळे आपण कायम असं पैशाचं डिस्कशन आलं की आपण शेलमध्ये जातो, की अरे काय ते बाबा बघतायत, मला बघायची गरज नाही. किंवा मुलगी असेल तरी ती म्हणते माझा नवरा बघतोय, मी बघत नाहीये. तर पहिली गोष्ट ही आहे की प्रत्येकाने स्वतःच्या पैशाबद्दल जागरूक असणं खूप महत्वाचं आहे. खर्च करताना मला तो फ्रीज हवा आहे, मला ती मायक्रोवेव्ह घ्यायचा आहे, मला तो टीव्ही घ्यायचा आहे. पण मी कशामुळे तो घेतो, कारण मला तिथे एक 0% EMI वाला ऑप्शन दिसतं. मी जर लिहिलं असतं की ऍक्च्युअल व्याज किती देतोय आणि हा 0% EMI खरंच माझ्यासाठी चांगला आहे का, हे जर आपल्याला लिहायची सवय असेल तर या लिहायच्या सवयीमुळे खूप पैसे वाचू शकतात. आता काय झालंय की मला पिअर प्रेशरमुळे मला ऍक्च्युअली हवी आहे 1000 CC ची गाडी, पण ह्यांनी घेतली म्हणून मला 2000 CC ची गाडी पाहिजे. माझ्याकडे पैसे आहेत 1000 CC चे, बट आयसे ते डाऊन पेमेंट म्हणून वापरतो आणि मग मला नवीन गाडी. सो ॲस्पिरेशन असणं वाईट आहे का? नाही आहे. डिझायर्स असणं वाईट आहे का? नाही आहे. पण मला सगळं आत्ताच हवं आहे हे वाईट आहे. आपण एक समीकरण लिहायचो की इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग्स. हे आपल्याला शिकवलंय सगळ्यांना. तर ह्याच्यात फक्त एक ट्विक करायचं की तिकडचं सेव्हिंग्स काढून जर समीकरणाच्या ह्या बाजूला आणला तर इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस हा पहिला धडा आहे. व्हॉट्सॲपवरती माझं जनरेशन, आपण जुने होत, पण मुलं बिलं बघतो ना तर ते त्यांना पंक्च्युएशन वगैरे काय माहित नाही. ते खटाखट खटाखट टाईप करतात. हे पंक्च्युएशन आयुष्यात पाहिजे, की कॉमा कुठे पाहिजे आणि फुल स्टॉप कुठे लावायला पाहिजे. ग्रामर शिकताना बाईंनी मारलंय आपल्याला पट्टीने, तेव्हा त्याचं महत्त्व नाही, पण ह्याच्यात ह्याचं महत्त्व खूप आहे की कुठे कॉमा लावायला पाहिजे आणि कुठे फुल स्टॉप, खर्चातही, लोनमध्येही आणि डिझायर्समध्येही. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे काल निर्णय प्रस्तुत द मुक्त मुक शो म्हणजेच स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये, नवीन वर्षाच्या नव्या एपिसोडमध्ये. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येस. आणि जसं नवीन वर्ष सुरू होतं तसं एक एक गोष्ट रेग्युलर सुरू होतं, ती म्हणजे उजळणीच करतो आपण. गेल्या वर्षी काय काय चुका केल्या, गेल्या वर्षीचे काय संकल्प होते, ते आपण कुठपर्यंत आहोत त्या संकल्पांच्या. आणि जसं नवीन कालनिर्णय भिंतीवर येतं तसं आपल्याला जाणीव व्हायला लागतं की अरे अच्छा, नवीन पुढचे संकल्प करायचे आहेत. आणि मग त्याची एक भली मोठी यादी तयार करायला सुरुवात करतो. तर त्या यादीतली माझी तरी एक गोष्ट कधीच चुकत नाही, ती म्हणजे त्या वर्षीचं फायनान्शियल प्लॅनिंग. म्हणजे व्यायाम त्यातली एक गोष्ट असेल, पण माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं फायनान्शियल प्लॅनिंग करणं. ते जमत नाही करायला. तर आजच्या या द मुक्त मुक शोच्या एपिसोडमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की काय अप्रोच असायला पाहिजे फायनान्शियल प्लॅनिंगचा वर्षभरासाठीच्या पुढच्या. त्यासाठीच आपण बोलवलेलं आहे अमित बिवलकरांना. आणि अमित बिवलकर सेपेंट फिन्झर्वचे फाउंडर डायरेक्टर आहेत आणि ते साधारणतः 10,000 कोटीचा पोर्टफोलिओ मॅनेज करतात आणि त्यांच्या 25,000हून जास्त क्लायंट आहेत. सो ते बेसिकली माझ्या आणि ओंकारच्या कान पिचक्या घ्यायला आलेले आहेत आणि ते कान पिळून सांगणार आहेत आम्हाला की कसं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं, काय अप्रोच ठेवायचं साधारणतः. तर येस, वेलकम टू द शो सर. थँक्यू. फायनान्शियल प्लॅनिंग आणि किंवा फायनान्सबद्दलच आपण बोलायला घाबरतो आणि जरा फायनान्स नको रे, उगाच ते नंबर्स असं ते सगळं टिपिकल डिस्कशन होतं. त्याचा कारण मला असं वाटतं, आम्हाला म्हणजे आम्ही बोलत होतो तेव्हा लक्षात आलं की आपल्याला पैसा, मनी ही कॉन्सेप्टच मुळात कळली नाही. आम्हाला थोडी मदत हवी आहे की व्हॉट इज मनी, मनी म्हणजे काय हे जर समजू शकलो तर मला वाटतं आपण पुढे जाणं सोपं पडेल आपल्याला. सो ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं एक माध्यम म्हणजे पैसा. सो आता ती गरज आहे का, ती डिझायर आहे का, ती ॲस्पिरेशन आहे, नीड आहे का वॉन्ट आहे, हे प्रत्येकावर अवलंबून आहे. पण पैसा आपल्याला शिकवलाय कसा, की बाबा आपल्याला काय लागतं अंथरूण बघून पाय पसरावेत. आणि त्यामुळे आपण कायम असं पैशाचं डिस्कशन आलं की आपण शेलमध्ये जातो, की अरे काय ते बाबा बघतायत, मला बघायची गरज नाही. किंवा मुलगी असेल तरी ती म्हणते माझा नवरा बघतोय, मी बघत नाहीये. तर पहिली गोष्ट ही आहे की प्रत्येकाने स्वतःच्या पैशाबद्दल जागरूक असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि संचय, पैसा साठवणे खूप सोपा असतो, पैसा वाढवणे खूप अवघड असतो. आणि साचवलेला पैसा संपतो, वाढवलेला पैसा तुमचा दुसरा मुलगा म्हणून तुम्हाला पुढे मदत करतो. सो अर्निंग मनी आणि जनरेटिंग मनी ह्याच्यातला हा फरक आहे की तुम्ही यू कॅन अर्न. आणि तू जसं म्हणलास की पैसे आता लोक कमवत आहेत. आज कुठल्याही क्षेत्रात बघितलं आपण तर पैसा, सगळ्यांकडे हातात पैसा आहे. तो पुरणार आहे का, तो मुबलक आहे का, आणि मी तो जेवढा आहे त्याच्यात नियोजन करू शकतो का, हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण जसं
चंद्राप्रमाणे आपल्या टाईड्स वरती खालती होतात, तसे प्रत्येक धंद्यामध्ये, प्रत्येक जॉबमध्ये तुमचे अप्स अँड डाऊन्स असतातच. तर त्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यासाठी नववर्ष असेल तर ॲटलिस्ट एक कुठला तरी मी संकल्प घेऊन यावर्षी, काही नाही तर यावर्षी बाबा मी डायरी लिहीन, पण ती लोकांबद्दल न लिहिता स्वतःच्या हिशोबाची लिहीन. हा संकल्प तरी यावर्षी करावा असं मला वाटतं. खूपच महत्वाचं आहे. मला मला तेच आता डायरीचाच विषय निघालाय. तर सगळ्यात महत्वाची म्हणजे हे लहानपणापासून घरांमध्ये मला वाटतं किंवा शाळांमध्ये पण बऱ्यापैकी सांगतात की डायरी लिहा आणि हिशोब लिहायला लागा. म्हणजे ज्यावेळेस पैसे तुम्ही स्वतःचे कमवत नसाल आणि पॉकेट मनी म्हणून, घरच्यांचे म्हणून ज्यावेळेस पैसे यायला लागतात, त्यावेळेस पहिली शिस्त म्हणून सांगितली जाते ती म्हणजे हिशोब लिहा आणि मग मॉनिटर करा पैसे कुठे खर्च होतात वगैरे. म्हणजे हे सगळ्यांना बहुतेक माहिती आहे, पण मला तरी ते खूप फॉलो करता नाही आले खूप ऑनेस्टली कधी. तर किती महत्वाचा आहे हिशोब लिहिणं आणि मग त्याच्यानुसार बजेटिंगही करणं. ते किती गंमत आहे की तुम्ही जेव्हा पैसे कमवता तेव्हा तुम्ही कधी लिहित नाही, पण तुम्हाला जेव्हा खर्चाची वेळ येते तेव्हा जीपे असतं, त्यामुळे लिहायची वेळच येत नाही. आता आयुष्यभर आपल्या पिढीने हँडरायटिंग चांगलं करण्यात घालवलं आणि आता आपण कीबोर्ड वापरायला लागलो. तर तसंच याच्यात होतं की खर्च करताना मला तो फ्रीज हवा आहे, मला ती मायक्रोवेव्ह घ्यायचा आहे, मला तो टी व्ही घ्यायचा आहे, पण मी कशामुळे तो घेतो, कारण मला तिथे एक 0% EMI वाला ऑप्शन दिसतं. मी जर लिहिलं असतं की ॲक्च्युअल व्याज किती देतोय, कॅश डिस्काउंट माझा किती जातोय आणि हा 0% EMI खरंच माझ्यासाठी चांगला आहे का, हे जर आपल्याला लिहायची सवय असेल तर या लिहायच्या सवयीमुळे खूप पैसे वाचू शकतात. कारण अभ्यास करतो आणि जेव्हा तुम्ही लिहिता काहीतरी तेव्हा ते रजिस्टर होतं. आज आपली मेमरी 2 मिनिटाची आहे, त्यामुळे समोर येणारं सगळंच खरं आपल्याला वाटायला लागतं. सो ते एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी, इंस्टाग्रामचे रील कसे असतात, व्हेकेशन इन समथिंग, तर तसंच ॲक्च्युली एक्सपेक्टेशन वर्सेस रियालिटी जेव्हा तुम्ही लोन घेता तेव्हा होतं. आणि जेव्हा तू म्हणलास की आजकालच्या लोकांना फायनान्स माहिती नाहीये, लोकांना फायनान्स माहिती आहे, पण तो फक्त खर्चासाठी माहिती आहे की मी 0% वरती काय काय गोष्टी घेऊ शकतो. तर त्याची आवक आणि जावक ह्याच्यातला फरक कळत नाही, आणि माझं निवेश आणि बढत ह्याच्यातलाही फरक कळत नाही. गंमत तीच आहे ना की हिशोब लिहिला नाही तर आम्ही लक्षात येतं की तुम्ही म्हणालात तसं की लिहिल्याशिवाय रजिस्टर होत नाही आणि आपलं 2 मिनिटाच्यावर तसं आपण मेंदूला ते लक्षात राहणं अवघड जातं. बऱ्याच जणांना आमच्या म्हणजे मिलेनियल्सना स्पेसिफिकली माहितीच नसतो आपला मंथली खर्च किती आहे. म्हणजे 21व्या म्हणजे कितीही पगार असला, 2 लाख पगार, 3 लाख पगार जरी असला मंथली, तरी तुम्हाला 21व्या दिवशी पैसे संपलेले असतात आणि अरे आता काय? आणि कळत नाही कुठे, म्हणजे 2 लाख रुपये पगार असतो आणि 3 लाख रुपये EMIचं बिल असतं तुमचं किंवा क्रेडिट कार्डचं बिल असतं आणि ते पेंडिंगच राहिलं असतं 2-3 महिने. का माहिती नाही. हे ऑनेस्टली मग हिशोब जेवढा महत्वाचा तेवढं बजेट करणं पण, म्हणजे Exactly. ती सवय नाहीये. तर ते हाऊ टू बजेट तुमचं जे काही इन्कम आहे ते. आपण एक समीकरण लिहायचो की इन्कम मायनस सेव्हिंग्स किंवा इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग्स, हे आपल्याला शिकवलंय हो, हो. सगळ्यांना. तर ह्याच्यात फक्त एक ट्विक करायचं की तिकडचा सेव्हिंग्स काढून जर समीकरणाच्या ह्या बाजूला आणला तर इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्सेस, हा पहिला धडा आहे. की जसं मी लोन बाबत, EMI बाबत खूप जागरूक असतो की सिबिल स्कोअर खराब नको व्हायला, तर मी दर महिन्याला व्यवस्थित EMI भरणार, तसंच जर हा सेव्हिंग्सची हॅबिट, हा डिसिप्लिन जर आपण आणला की दर महिन्याला एवढे पैसे मी बाहेर काढून गुंतवणार आहे आणि मग उरलेल्या पैशातनं मी खर्च करीन, तर ऑटोमॅटिक तुमचा खर्च कंट्रोलमध्ये येतो. माझा मुलगा आहे, 20 वर्षाचा मुलगा आहे, आणि प्रत्येक मुलगा पियर प्रेशर म्हणा किंवा काही म्हणा, असं असतं की मी फिल्मला जातोय, रात्रीचा शो आहे, फर्स्ट शो बघायचा आहे, आणि कुठल्या तरी मल्टिप्लेक्समध्येच ही मुलं पिक्चर बघतात कारण सिंगल थिएटर उरली नाहीत. साधारणतः तिकीट 700 रुपये, पॉपकॉर्न वजा ती पेप्सीची बॉटल, कोकची बॉटल, हे सगळं धरून एक 1100-1200 रुपये तुमचे एका मूवीवरती जातात. तर त्यांनी जे पहिल्या 2दा-3दा जेव्हा मला हे सांगितलं, मी त्याला म्हटलं हो जा, नक्की जा, नक्की जा. मग त्याला म्हटलं तुझ्या वाढदिवसाला मिळालेल्या पैशातनं खर्च करून तू जात जा. तर ठीक आहे. तर पहिल्यांदा गेला, मग एकदम असे 700 रुपयाचं तिकीट आपल्या पैशातनं काढायचं म्हटल्यावर त्याला जरा दुःख झालं. तर म्हटलं बाबा पैसे संपतायत रे पटापट. म्हटलं मग तू मॅटिनी शोला जा, तोच पिक्चर 110 रुपयात दिसतो. मग तो मॅटिनी शोला जायला लागला. मग म्हटला की अरे पॉपकॉर्नला 300 रुपये लागतात. मग म्हटलं आता पॉपकॉर्न खायचे तर पैसे द्यायला लागणार. मग तो ब्रेकफास्ट करून मॅटिनी शोला घरी जायला लागला. सो असं जर करत गेलं, एकदा त्याला कळलं की माझा खर्च कुठे होतोय
त्याप्रमाणे त्याच्या खर्चाची मर्यादा त्याला लक्षात आल्यावर त्यांनी ते कमी करण्याचा निर्णय घेतला. परफेक्ट आहे का? नाही, कोणीच परफेक्ट नसू शकतं. पण निदान म्हणजे आपण बजेटिंगचं जसं म्हणलास ना, की रोज सकाळी जाताना माझ्याकडे किती रुपये होते पाकिटात आणि संध्याकाळी आल्यावर किती राहिले, एवढं जरी तुम्ही चालू केलं लिहायला, एका महिन्यात 2 महिन्यात तुम्हाला लक्षात येईल की अरे खूप पैसे खर्च होतात. आणि याचा अर्थ असा नाही की आपण स्टिंजी किंवा कंजूस व्हायला पाहिजे किंवा आपण कोणाच्यावरती डिपेंडंट राहायला पाहिजे. पण ऑब्जेक्टिव्हिटी वाईज जर मी खर्च केला तर मला ॲक्च्युली कळेल की माझा ॲक्च्युअल खर्च किती आहे. करेक्ट. आणि घर चालवायला जास्त पैसे नाही लागत. तुम्हाला भाजीपाला, ग्रोसरी, दूध, पेपर हे सगळं बघितलं तर 20-25 हजारात तुमचं घर चालतं. आपल्या या ॲप्समुळे आपला किती खर्च होतोय हेच कळत नाही. आणि मिलेनियल्समध्ये टिपिकली पहिलं खर्चाचे सगळे ॲप्स आहेत, सेव्हिंगचा ॲपच नाही कोणाकडे. तर दॅट इज मोर इम्पॉर्टंट की क्रेडिट येते सॅलरीचं, त्याचा SMS येतो. इन्व्हेस्टमेंट झाल्याचा SMS किती मिलेनियल्सकडे येतो आणि खंत आहे. तर ह्या लोकांनी पहिले ते चालू केलं पाहिजे. सो इन्कम मायनस सेव्हिंग्स इज इक्वल टू एक्सपेन्स. आणि रोजचं एक दैनंदिनी लिहायची गरज नाही. ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स एवढं जरी लिहिलं तरी सुद्धा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. वाव. म्हणजे आता मिलेनियल्समध्ये टाइमपासमध्ये निफ्टी कितीला क्लोज झाला हे बोलतात, पण आपला आपला पर्सनल निफ्टी कितीला क्लोज झाला हे कोणी नाही बोलत. हे लिहिलं आणि पाहिजे. ते सुद्धा काय आहे तर मला ते माहिती पाहिजे, कारण त्याची चर्चा होते म्हणून निफ्टी किती आहे. त्याच्यात इंटरेस्ट म्हणून मी करत नाही. म्हणजे जनरली आम्ही कॉलेजला असताना ना पैसे कशाला लागतायत, आपण नाटकं करतोय, आपण म्युझिक कार्यक्रम करतोय, पैशाची काही गरज नाही. पैसा क्या चीज आहे. हां, असं नाही. पैसे कमवणं हा काही गुन्हा नाही आहे आणि पैसे कमवायलाच पाहिजेत, सगळ्यांनी कमवायला पाहिजेत. तुमची आत्ताची जी पिढी आहे त्याच्यापेक्षा पुढच्या पिढीने चांगलंच आयुष्य जगायला पाहिजे. आज तुम्ही प्रत्येक जण जर आपण शाळेत होतो तेव्हाची फी, आत्ताची माझ्या मुलाची फी, कॉलेजची फी, गाड्यांच्या किमती, पेट्रोलची किंमत, तुमच्या तिकिटाची किंमत, हे जर सगळं कॅल्क्युलेट केलं तर ज्या पद्धतीने इन्फ्लेशन, महागाई वाढली आहे त्या पद्धतीने कोणाचे पगार किंवा सेव्हिंग्ज नाही वाढलेलं. पण माझ्या अपेक्षा माझ्याकडनं तर खूप वाढल्यात आणि त्या पूर्ण करण्याच्या नादात मग हे क्रेडिट कार्डच्या जाळ्यात लोक अडकतात. रिव्हॉल्विंग क्रेडिट, त्या क्रेडिट कार्ड कंपन्या ॲक्च्युली यांना रिव्हॉल्वर म्हणतात. हे जे फक्त मिनिमम पेमेंट भरून दुसऱ्या क्रेडिट कार्डवर पैसे जे फिरवत असतात. आणि बिलीव्ह करणार नाहीस तू, ह्याच्यात व्याजदर 36% ते 48% असतो. आणि 36% तुम्ही देता. एकतर तुमचा पगार येतो टॅक्स कापून, म्हणजे पहिले 30-35% तिथे जातात आणि तुम्ही 36% व्याज भरताय. म्हणजे तुमचे 100 रुपयातले 70 रुपये असेच गेले. उरलेल्या 30मधनं अख्खं आयुष्य जगायचं आणि हे शक्य नसतं. तर ज्या लोकांना म्हणजे खरंच ह्याच्यातनं बाहेर पडायचं, बरेच आमच्याकडे कस्टमरची त्यांची मुलं येतात, क्लायंटची मुलं येतात आणि त्यांचा हा प्रश्न असतो की माझा खर्च जास्त आहे. पण लिहायला लागल्यानंतर त्याला कळतं की माझा वायफळ खर्च जास्त होता, खर्च ऍक्च्युली जास्त नव्हता. सो ती थोडी संयमी वृत्ती ऑटोमॅटिक येते वन्स यू स्टार्ट रायटिंग ऑल ऑफ दिस. तर हिशोब आणि बजेटिंगमध्ये मला असं साधारणतः परत ज्या थीमवरती येतोय की खर्च आणि वायफळ खर्च, हे मला 2 शब्द आवडले. ते नीड अँड डिझायर मधला गोंधळ आहे सगळा तो. बरोबर. म्हणजे तुम्ही वैशालीमध्ये आपण डोसा खायला जातो ना, तर तेव्हा तुझ्या प्लेटमधला डोसा कायमच मला जास्त कुरकुरीत वाटतो ना, मला आलेला डोसा. आणि तसंच एक्झॅक्टली होतं जेव्हा मी कुठली गोष्ट बघतो की अरे वा, iPhone 15 का, 1 TB, मला पण वाटतं अरे माझ्याकडे पण पाहिजे आयफोन, पण मला त्याची गरज आहे का ॲक्च्युली. आणि आयफोन इज जस्ट अन एक्झाम्पल. गाड्या, 220 cc बाईक, 500 cc बाईक जाणार त्याच खड्ड्यातल्या रस्त्यावरनं ना. तर तुम्ही ऑफिस कम्युटसाठी व्हॉट इज युटिलिटी, आणि त्या युटिलिटीप्रमाणे तुम्हाला कुठली बाईक पाहिजे ते करू शकता. कार्स, आत्ता जर तुम्ही बघितलं असेल तर मागच्या 1 वर्षात अचानक सिदानवरनं सगळे SUV वरती मायग्रेट झालेत. का तर असं अरे माचो फील येतो आणि मग जीप पाहिजे माझ्याकडे. आणि पण त्याची ॲक्च्युअल नीड आहे का, आणि जे तू म्हणलास ना की गरज आहे का त्याची, का मला हवंय म्हणून ते मी घेणार आहे. कधी कधी हॉबीज असतात त्याच्यासाठी पैसे लोक खर्च करतात, कधी कधी स्टेटस सिम्बॉल म्हणून. पण म्हणजे उसने पैसे घेऊन आपल्याला दिवाळी नाही साजरी करायची, हे शिकवलंय घरी. तर त्यामुळे हे करताना सुद्धा माझी गरज किती आणि मला खरंच ह्याची आत्ता आवश्यकता आहे का, या दोन्हीचा विचार व्हायला पाहिजे. कारण का तर मी माझ्या फ्युचरमधनं हे सगळं बॉरो करून आत्ता खर्च करतोय आणि हे फार रिस्की असतं. हे ठरवायचं कसं, म्हणजे त्याला काही बेसिक रूल्स आहेत का, किंवा नीड काय आहे आणि डिझायर काय आहे,
तुम्ही मगाशी आता म्हणाल बोलता की फ्युचरमधनं बरोबर म्हणजे काय? तर ह्या आता आपल्या मागच्या 1-2 वर्षात सर्वात फेमस टर्म झाली ती BNPL आहे, बाय नाव पे लेटर. करेक्ट. सो बाय नाव पे लेटरमध्ये तुम्ही ॲक्च्युली काय करता की आत्ता पाहिजे ते घेऊन टाकता आणि पुढच्या आयुष्यभराची EMI लावून घेता. म्हणजे मला माहित नाही तुम्हाला दोघांना आत्ताच्या आंब्याच्या सीझनमधली एक स्टोरी माहिती आहे का, पण माझ्या एका मित्राचं दुकान आहे बाजीराव रोडवर. यावर्षी त्यांनी हापूस आंबे बाय नाव पे लेटरवर विकले. तर मी जनरली त्याला विचारत होतो की ही कन्सेप्ट माहीत नाही रे मला की हापूस आंबे बाय नाव पे लेट. तो म्हणला अरे 0% EMIचा बोर्ड बाहेर एक लावला होता फायनान्स कंपनीनी. लोक आली ते म्हणले अरे आत्ता तर 4-5 हजार रुपये मला त्या पेटीसाठी लागत आहेत, ते तर खर्च नाही करायचेत ना, मग मी 1000 रुपयाप्रमाणे 6 महिन्यात ती देईन. आणि मग इम्पल्सिव्ह बाईंग तिथे कसं होतं की मग अरे मग एक पेटी घेण्याच्या ऐवजी 2 पेट्या दे किंवा एक हापूसची दे, एक पायरीची दे. तर माझा जो खर्चच नव्हता तो खर्च मी ओढवून घेतला आणि आत्ता नाही भरायला लागत आहे म्हणून मी माझ्या पुढच्या इन्कममधनं हे पैसे खर्च करून टाकतो. आणि दॅट इज समथिंग विच इज रिस्की. की बाय नाव पे लेटर हे काय प्रत्येक वेळेला वाईटच असतं असं नाही, कारण लिक्विडिटीचा क्रायसिस पण असू शकतो की तुझे पैसे पुढच्या महिन्यात येणार असतील पण ती ब्रिज फायनान्स म्हणून तुम्ही 1 महिना वापरताय, दॅट इज ओके. पण माझा ब्रिजच बांधण्याचा कार्यक्रम आयुष्यभर चालत असेल की पैसे 3 वर्षानंतरच्या सॅलरी आत्ताच मी बाय नाव पे लेटरमध्ये. फोन, गाड्या, टिपिकली तुम्ही बघा हे मोठ्या बाईक्स ज्या आपण बघतो ह्या सगळ्या फायनान्सवर आहेत आणि बँकेला पैसे उत्पन्न करायला काहीच लागत नाही ना. तुम्ही इक्विटी टाका, तुमची 20% डाऊन पेमेंट, 80% बँकला लोन द्यायचंच आहे. पण आपण सगळे महाराष्ट्रीयन लोन डुबवायला नको, पहिलं ते करणार, पण त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट मोडली तरी चालेल, पण EMIचा हप्ता चुकायला नाही पाहिजे. तर ही थोडी मानसिकतेची बदल आय थिंक करायला पाहिजे. आणि यंग जनरेशनमध्ये हा थोडा सेव्हिंग्सचा पाया भक्कम व्हायला पाहिजे. मग मला ऑनेस्टली हे समजून घ्यायचं की आता समजा काय माझ्याकडे 100 रुपये येतात महिन्याला, म्हणजे जे काय माझी सॅलरी असेल किंवा काहीतरी इन्कम असेल, तर मी तो डिवाइड कसा केला पाहिजे, की काय पद्धतीनं, म्हणजे असं काही, म्हणजे आता ऑफकोर्स खूप प्रत्येकजण वेगवेगळे इन्फ्लुएन्सर्स असतील किंवा फायनान्शियल ॲडवायझर असतील, वेगवेगळे फॉर्म्युलाज सांगतात की हे या फॉर्म्युलाप्रमाणे. तर काय बेसिकली पद्धतीनं बघितलं पाहिजे माझे पैसे खर्च करताना? कारण पैसे कमवायचे कसे हे मला माहिती आहे, पैसे खर्च कुठे आणि कसं करायचं हे कुणी सांगत नाही, आणि मी त्यातच अडकतो. काय म्हणजे खर्च करतानाची भीतीच जास्त असते. सो कुठल्याही गोष्टीचा मी अभ्यास केल्याशिवाय त्याच्यात उतरू नये. म्हणजे आपण फिन इन्फ्लुएन्सर आणि हे सगळी लोक काय माहिती खूप चांगली मिळते, पण मी समजा अमुक तमुकवर येऊन सांगितलं की मी तुम्हाला आता इकडे या स्विमिंग पूलवर कसं पोहायचं हे शिकवणार आहे आणि तुम्ही यूट्यूबवर बघून ते शिका, असं जमेल का? स्विमिंगमध्ये तुम्ही व्हिडिओ बघून नाही ना शिकू शकत, तुम्हाला पाण्यात तरी उतरायला लागेल. तसंच फायनान्समध्ये तुम्हाला स्वतः कुठेतरी कधीतरी एक उडी तर घ्यायला लागेल, बरोबर ना? तर ती उडी कशी घ्यायची? मग छोट्या छोट्या काय म्हणतो आपण, रिकरिंग डिपॉझिट असेल, नाहीतर FD बारीक असेल, नाहीतर SIP असेल, ह्याच्यातनं तुम्ही शिकत जाल. अनुभव तर पाहिजे आणि तो एक्सपिरियन्स चांगला आला ना तर तुम्ही त्याच्यात ग्रॅज्युएट होता. पण तो एक्सपिरियन्स घेण्यासाठी पहिल्यांदा कोणीतरी गाईड करायला पाहिजे तुम्हाला. तर किती रुपये इन्व्हेस्ट करायला पाहिजेत असं काही कंपल्शन नाही. म्हणजे मी एक सिम्पल गणित देतो की हायपोथेटिकली 50,000 रुपये दर महिन्याला समजा कोणी SIP करत असेल आणि तुमचा ॲव्हरेज रिटर्न 12-13% समजा येत असेल, तर पहिलं कोटी जमा करायला व्हॅल्यू ॲट 12% और 13% तुम्हाला 9 वर्ष लागतात. पुढचा कोटी करायला 4च वर्ष लागतात. त्याच्या पुढचा कोटी करायला 3 वर्ष लागतात आणि 4 कोटी व्हायला 2च वर्ष लागतात. सो पहिली जी जर्नी आहे ना ती खूप अवघड आहे. तर त्या जर्नीमध्ये तुम्हाला कोणीतरी हात धरून तिथपर्यंत पोचवायला पाहिजे. मग एकदा कळल्यानंतर यू कॅन गो ऑन दॅट रोड. पण तो पहिला डिसिजन आहे ना, ते पहिली स्टेप आपण म्हणतो ना, ज्याची भीती वाटत असते, तर ती पहिली स्टेप घेताना तुम्हाला कोणतरी फायनान्शियल कन्सल्टंट, ॲडवायझर, तुमचा मोठा भाऊ, बाबा, आई, म्हणजे आई ही एक अशी व्यक्ती आहे की आयुष्यभर शिकवत असते आपल्याला आणि चांगल्या गोष्टी कुठल्या हेच शिकवत असते. पण फायनान्सचं डिसिजन अनफॉर्च्युनेटली आपण बाबांकडे विचारतो. ही एक अजून एक भारतातली एक व्यथा आहे की त्या माऊलींनी स्वतःचं करिअर तुमच्यासाठी दिलेलं असतं, नोकरी सोडून तुम्हाला वाढवलेलं असतं, ब्रेक घेत असते ती करिअरमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर पे ग्रेडचा डिफरन्स मेल आणि फिमेलमध्ये खूप असतो.
म्हणजे 25-30% पे ग्रेडचा डिफरन्स हो. असतो. तर आणि दे ऑल्सो आउटलिव्ह द मेन. म्हणजे जनरली बायका जास्त जगतात. पुरुषांपेक्षा जगतात, कष्ट जास्त करतात, पण त्यांचा इन्शुरन्स पण नसतो, त्यांचा मेडिक्लेम पण नसतो. टर्म प्लॅन लोक म्हणतात, अरे नाही ती हाऊसवाईफ आहे, तिला कशाला टर्म प्लॅन पाहिजे. डिसिजन घेतानाही बरेच वेळेला एकत्र बसून डिसिजन घेतला जात नाही. स्पाऊस आहे, तर मुलगा आईकडे गेला ना, मदर इंडिया पिक्चर आला होता, तो ब्रिटिशर आपल्याला सोडून गेल्यावर मदर इंडिया आला होता, आणि त्याच्यानंतर सगळ्यांची मुलं शिकून आपण काहीतरी मोठं करून दाखवू. आज त्याचा प्रत्यय येतोय ना, प्रत्येक US मधली फॉर्च्यून कंपनीमध्ये भारतीयच आहे. ही कुठली जनरेशन आहे? ही सगळी मदर इंडियनची मुलं आहेत. सो जेव्हा जेव्हा त्या वेळेला त्या आईने शिकवलं त्या मुलाला, तो काहीतरी जाऊन क्रांती करतोय. हे जर फायनान्समध्ये आपण वुमन एम्पॉवरमेंट ऑन फायनान्शियल लिटरसी केलं, तर आय थिंक पुढची पिढी जी आहे ना, ती जास्त सेव्हिंग्सकडे वेगळ्या तऱ्हेने बघू शकते. करेक्ट. आणि जे ओंकारने विचारलं मला तेच एकदा स्पेसिफिकली समजून घ्यायचं की साधारणतः सांगितलं जातं की तुम्ही 3 गोष्टी केल्या पाहिजेत, की तुम्ही सेव्ह केलं पाहिजे, तुम्ही इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि तुम्ही रिस्क मिटिगेट केली पाहिजे. ह्या 3 गोष्टी मुळात म्हणजे काय आणि त्या काय पद्धती, म्हणजे फॉर्म्युला नाही पण त्याचं ग्रामर काय असलं पाहिजे, म्हणजे त्याचा एक काय विचार, काय फिल्टरनी ठरवलं पाहिजे ते. तो अभ्यास करताना आपण जनरली नोट्स काढायचो तेव्हा शॉर्ट फॉर्म करायचो. जर मोठं उत्तर असेल तर त्याचं चालू होणार मी आपलं एक अल्फाबेट लिहायचो आणि मग पुढे. तर तसं काल जेव्हा आपलं भेटायचं ठरलं तेव्हा मी विचार करत होतो की काय, की लोकांना पटकन लक्षात राहील असं काय करता येईल. तर एक ॲक्रोनिम काय केलंय, तर पोयम सुरिली. हा, म्हणजे असं ऐकलंच तर काय वाटणार नाही की पोयम सुरिली असं काय असतं. तर मी लिहिलं होतं, मी तुला फक्त सांगतो की व्हॉट इज दॅट पी. सो पी इज प्रिपेरिंग युअर बजेट, दॅट इज द फर्स्ट स्टेप. ओ इज ऑब्जेक्टिव्हिटी, मी खर्च कशासाठी करतोय किंवा सेव्हिंग कशासाठी करतोय. मला घर घ्यायचं आहे, शिक्षण आहे, बहिणीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, काही असेल, ऑब्जेक्टिव्हिटी. ई इज प्रिपेरिंग युअर इमर्जन्सी फंड. पोयम मधला ई जो आहे तो इमर्जन्सी फंड आहे, की प्रत्येक वेळेला आय शुड नॉट बी डिपेंडिंग ऑन समबडी एल्स टू लेंड मी मनी. 25 तारीख आहे, दे रे. अजून एक ह्याच्यातला प्रॉब्लेम सांगतो की आत्ता सगळे जे होत आहेत ते एक मुलगा किंवा एक मुलगी अशा न्यूक्लिअर फॅमिली होत आहेत. त्यांना कधी भाऊ बहीण मामा मामी असं नसणार आहे पुढे जाता, आणि त्यामुळे तो इमर्जन्सी फंड कोणाकडे मागायचा हा सुद्धा प्रॉब्लेम आहे. सो एव्हरीबडी हॅज टू मेक हिज इमर्जन्सी फंड. सो पहिलं इज बजेट, प्रिपेअर अ बजेट, पी. दुसरा ओ इज ऑब्जेक्टिव्हली करा जे काही करायचं ते, बिगिन विथ द एंड इन माइंड. ई इज युअर इमर्जन्सी फंड. मग एम जो आपण म्हणतो पोयम मधला, दॅट इज मेडिक्लेम. की तू रिस्क मिटिगेशन जेव्हा म्हणलास की मेडिक्लेम ही इतकी महत्वाची गोष्ट आहे, पण आपण वी आर 4% इन्शुअर्ड ॲज अ कंट्री. त्यात सुद्धा माझ्या मते 3% कंपनीने दिला म्हणून आपण इन्शुरन्स घेतला स्वतःहून. कारण लोकांचं एक काय की अरे ते पैसे जातात रे, आपण ऍडमिट नाही झालो तर. पण म्हणजे ऍडमिट झालो तर घरातले पैसे जाऊ नये म्हणून मेडिक्लेम आहे. ही कन्सेप्ट अजून आपल्याकडे येत नाही की आपल्याला त्यातनं काही मिळत नाही म्हणून मी पैसे देऊन मेडिक्लेम काढत नाही. मेडिक्लेम व्हेरी इम्पॉर्टंट. एक ढोबळ उदाहरण देतो. 50 लाखाचा जर तुमचा मेडिक्लेम असेल, टिपिकली 1% तुमचं रूम रेंट तुम्हाला अलाउड असतं त्या मेडिक्लेममध्ये पर डे. सो 50 लाख असेल तर तुमचं 5,000 रुपये यू आर अलाउड टू, 5 लाख असेल तर 5,000 रुपये यू आर अलाउड टू गिव्ह फॉर एव्हरी डे. तर 5 लाखाचा मेडिक्लेम काढला तर 5,000ची रूम मिळेल. कुठेही प्रायव्हेट रूम बघितली ना तर 8-9 हजार रुपये साधारणतः प्रायव्हेट रूम हॉस्पिटलमध्ये असते, ए ग्रेड हॉस्पिटलमध्ये. सो म्हणजे मला 8-9 लाख रुपयाचा मेडिक्लेम असेल तर प्रायव्हेट रूम परवडू शकते फॉर ॲडमिशन. मग ICU लागला तर 20-25 हजार रुपये लागतात. सो स्टार्ट करताना तरी 2-3 लाख रुपयाचा मेडिक्लेम घ्या. हा झाला तुझा एम. दुसरा सुरिलीमधला एस इज सेव्हिंग्स, की एक्सपेन्सेस आणि सेव्हिंग्ज आपण बऱ्याच वेळेला बोललो. मग यू इज अंडरस्टँडिंग द रिस्क, की माझं रिस्क प्रोफाईल काय आहे, की मी किती रिस्क घेऊ शकतो, माझ्यावर डिपेंडन्सी किती आहे लोकांची. अंडरस्टँडिंग द रिस्क, अँड रिस्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. माझी रिस्क टेकिंग कपॅसिटी तुमच्या दोघांपेक्षा फार वेगळी असू शकते. त्यामुळे जेव्हा तू फिन इन्फ्लुएन्सर म्हणलास तर ते एक सांगतात ते सगळ्यांना समांतर ॲप्लिकेबल होईल असं नाही. वन साईज कॅनॉट फिट ऑल, आणि प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तो लाईफमध्ये आत्ता कुठल्या गोलवर आहे ते वेगळं आहे, त्याला काय अचीव करायचं आहे हे वेगळं आहे, त्याची पगाराची क्षमता, तो किती बुद्धिवान आहे, तो काय करू शकतो, हे सगळं वेगळं आहे. तर प्रत्येकाची रिस्क प्रोफाईल वेगळी आहे. त्यामुळे अंडरस्टँडिंग रिस्क
इज दॅट यू. मग आर म्हणजे रिटायरमेंट. आणि हे फार काय म्हणतो त्याला, कोणी विचार नाही करत ह्याच्याबाबत, पण हे बाय नाव पे लेटरमध्ये तू प्रत्येक गोष्टीसाठी लोन घेऊ शकतोस, तुला रिटायरमेंटला लोन नाही मिळत. So, जर मी आज जर चालू नाही केला ना माझा विचार रिटायरमेंट बद्दल, तर मला तेव्हा लोन नाही मिळणार आहे. करेक्ट. आणि लोक फार कॅज्युअल असतात, की सेल्फीवरनं कळतं आपल्याला की मला ह्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, म्हणजे जेवायच्या आधी पहिले त्या डिशचा फोटो असतो ना, तर मला ते इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे असतं, डिलेड ग्रॅटिफिकेशन नको असतं. आणि इन्व्हेस्टमेंट इज ऑल अबाउट डिलेड ग्रॅटिफिकेशन. इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन असेल ना तर तुम्ही स्कॅमस्टर्सकडे जाता, पॉन्झी स्कीममध्ये जाता, की 18% व्याज, 1.5% महिना, 2% महिना. असं काही नसतं या जगात. तो जर स्वतःच्या पैशावर 1.5% कमवायला लागला तर तो स्वतः करोडपती होईल ना, तो तुमच्याकडे ती स्कीम घेऊन कशाला येईल. तर रिटायरमेंट करताना विनियोग कसा व्हायला पाहिजे, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि मग आय इज इन्शुरन्स विच इज टर्म प्लॅन, की तुमचा टर्म प्लॅन पाहिजे, की उद्या काही झालं तर लायबिलिटीज कवर्ड पाहिजेत. दॅट इज युअर टर्म प्लॅन. आणि लास्ट सुरिलीमधला LIG आहे ना, हे तू म्हणतोयस मगाचपासून, तुम्ही दोघं म्हणताय, दॅट इज द लाईफस्टाईल इन्फ्लेशन. की गाडी आहे पण मला अपग्रेड करायची कारण ह्यानी गाडी घेतली, तर मला ते सोसायटीमध्ये कसं तरी वाटतं. तुला एक गंमत सांगतो. आमचा एक 32 वर्षाचा क्लायंट आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, चांगला पगार आहे आणि सगळं आयुष्य लोनवर आहे. आणि तो आला आणि म्हणला, अमित सर सगळं आपल्याला रिडीम करायचं आहे. म्हटलं हो, का रे, तू काय डिसिजन काय घेत? तो म्हटला नाही, माझ्या बायकोसाठी मर्सिडीज घ्यायची. म्हटलं का रे, म्हणजे तो म्हटलं नाही यार, ते किटी पार्टीमध्ये ना सगळ्यांचे ते अशा BMW मर्सिडीज गाड्या आहेत, तर कसं तरी वाटतं तिला, ती छोटी गाडी घेऊन जाते ना. सो ही पुट आउट मनी फॉर दॅट मर्सिडीज ॲज अपफ्रंट डाऊन पेमेंट आणि उरलेलं लोनवर. तर मी किती पिअर ग्रुपचं प्रेशर, किती प्रेस्टीज, किती स्टेटससाठी मी काय करतोय. कारण लोक येत नाहीत, जोपर्यंत पैसा आहे सगळे तुमचे मित्र असतात. एकदा पैसा नसेल तर कोणी तुमच्याशी बोलायला पण येणार नाही. तर ही थोडी जाण पाहिजे. लाईफस्टाईल इन्फ्लेशन मी किती वाढवून घेतोय. म्हणजे आधी साधा फोन, मग त्याच्यानंतर टच फोन, मग त्याच्यानंतर फ्लिप फोन, मग त्याच्यानंतर आयफोन, त्याच्यानंतर, आणि मग ते वाढतच जातं. बरं, एकदा तुम्ही एका लाईफस्टाईलला गेलात ना, तुम्ही खाली नाही येऊ शकत, आणि तो प्रॉब्लेम होतो मग. तर लाईफस्टाईल इन्फ्लेशन मॅनेज करणं खूप जरुरी आहे. हे किती महत्त्वाचं आहे. तुम्ही आता बोललेलं वाक्य मला फार रिट्रेट करावं वाटतं, की एकदा तुम्ही लाईफस्टाईल अपग्रेड केली की डाउनग्रेड करणं खूप अवघड आहे. आणि त्यामुळे अपग्रेड करताना हा विचार करणं खूप गरजेचं, की हे सस्टेनेबल आहे का, मेंटेन करू शकतो का मी. आत्ता घेईन मी आयफोन, आत्ता घेईन मी 20 लाखाची कार, पण त्याचं मेंटेनन्स परवडणार आहे का मला? तशीच पुढची कार 30 लाखाची घ्यायला लागेल. आपण घरी सेट टॉप बॉक्स लावतो तेव्हा आता चॅनल सिलेक्ट करू शकतो. बरोबर. 12 रुपये पर डे, 11 रुपये. त्याच्यात किती वेळ घालवतो आपण. पण पटकन ते कुठल्या तरी खाण्याच्या ॲपवरनं मागवताना त्या डिशची खरी किंमत किती आहे. गंमत सांगतो तुला, या ॲपवरचा आणि हॉटेलचा रेट ह्याच्यामध्ये 22% फरक असतो. वाव, करेक्ट. झोमॅटो तेवढं कमिशनच घेतं. तुम्ही कमिशन घेतं किंवा तेवढं त्यांची कॉस्ट आहे ती. कमिशन घेतं. तुम्ही डायरेक्ट हॉटेलला फोन केला तर त्यांचाही माणूस डिलिव्हर करतो, पण मला सगळं ऑन द क्लिक पाहिजे ना. तर एफर्ट कोण घेणार? हॉटेलला फोन कोण करेल किंवा जाऊन पिकअप कोण करेल? हे सगळं ॲपवर आहे. तुम्हाला दूधही आणायचं तर तुम्ही शेजारच्या किराणा मालवाल्याकडे जात नाही, तुम्ही ते इन्स्टामार्ट किंवा कशावरनं तरी मागवता. तर हाच जो तुमच्यातला इनर्शी आहे ना, हाच नंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये येतो. राईट. पैसे बँकेत पडून राहतात, लोन कितीतरी टक्क्यांनी चालू आहे तरी लक्ष देता येत नाही. ह्या सगळ्या गोष्टींचं काय झालंय, कारण आय एम गोइंग टू बी अ काउच पोटॅटो. आय डोंट गेट अप फ्रॉम माय प्लेस, कारण एव्हरीथिंग इज अवेलेबल हिअर अँड दॅट इज अ सिरियस प्रॉब्लेम. राईट, राईट. स्वतः तुम्ही पोएम सुरिली हे जे एक छान ॲक्रॉनिम दिलं, तर काय पद्धतीने कसं म्हणजे आता समजा आपण एक एक्झाम्पल घेऊया, की आता एक 30-35 वर्षाचा मिलेनियल आहे आणि त्याचं एक साधारणतः ₹1,00,000 त्याचा फॅमिली इन्कम आहे मंथली. तर त्यांनी कसं कुठल्या गोष्टीसाठी किती पैसे खर्च केले, आणि नॉट नेसेसरली किती रुपयांचं असावं, पण त्याचं फिल्टर काय असावं, की त्याला रूल काय लावावा. सो टिपिकली 30% वर तुमचे एक्सपेन्सेस नसावेत. दॅट इज द फर्स्ट रूल. नीडवरती. हां, म्हणजे EMI नाही म्हणत आहे मी, एक्सपेन्सेस म्हणतोय. 30% इज अ गुड नंबर टू हॅव ॲज अन एक्सपेन्स. ₹1,00,000 सॅलरी असेल तर ₹30,000 घर व्यवस्थित चालतं तुमचं, आणि म्हणजे व्यवस्थित चालतं, असं नाही की तुम्ही एक रात्री जेवत नाहीये वगैरे वगैरे, व्यवस्थित चालतं. उरलेल्या ₹70,000 मध्ये
तुम्ही लोन घेऊ शकता, म्हणजे हाऊसिंग लोन असेल तर दॅट विल टेक अवे 40-50% ऑफ युअर मंथली टेक होम. तर घर घेताना मी कुठल्या शहरात सेटल होणार आहे किंवा मुलं असतील तर त्यांची शाळा कुठे, हे बऱ्याचशा गोष्टी डोक्यात असतात लोकांच्या. मला जर पर्सनली विचारशील, माझं घर आहे पण तरी मी सांगतो, मला जर पर्सनली विचारशील तर आज समजा 1.5 कोटी रुपयाचं घर असेल कोथरूडमध्ये, तर त्याचा रेंटल यील्ड हा 2% असतो, बरोबर. 2% ऑफ 1.5 कोटी हे जर आपण बघितलं तर वर्षाला 3 लाख रुपये होतात. म्हणजे तेच घर 25,000 रुपयात भाड्यात मला मिळेल, पण त्या 1.5 कोटीचा EMI मंथली 1.5 लाख रुपये असतो. तर लोक हे जे सेकंड घर, थर्ड घर, फार्म हाऊस ह्याच्या मागे जे पळत असतात ना, पहिलं घर राहण्याचं तुम्ही घ्यायलाच पाहिजे. अँड दॅट यू शुड बाय. का तर मला त्या ॲसेटची एक व्हॅल्यू जी मला मेंटल पीस देते ती पाहिजे. पण मला 2 मुलं आहेत म्हणून मी 2 घरं करून ठेवायला पाहिजे, नाही. तो मुलगा बघेल ना त्याचं, त्याला काय करायचं. तो उद्या म्हणला मी लंडनला सेटल होणार आहे, ऑस्ट्रेलियात सेटल होणार आहे, तर मी इथलं मयूर कॉलनीतलं घर काय करू. बरं, त्याचा मेंटेनन्स आहे, त्याचा प्रॉपर्टी टॅक्स आहे, त्याचं बाळणपण खूप आहे ना. पण आत्ता आणि EMI पण भरतोय मी. तर माझ्या उमेदीच्या काळात जेव्हा मी रिस्क घेऊ शकतो तेव्हा मी ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, तेव्हा मी बँकेला पैसे देतो. आणि माझ्या रिटायरमेंटच्या काळात जेव्हा माझी रिस्क टेकिंग कपॅसिटी कमी झालेली असते तेव्हा मी म्हणतो, अरे आता मला रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी कोणी मदत करेल का. सो दिस इज समथिंग विच पीपल हॅव टू रिअली थिंक, की 30% तुमचं जर खर्च मावला, वरच्या 70% तुमचे प्रीमियम्स पहिले जायला पाहिजेत, मेडिक्लेम आणि टर्म. टर्म किती पाहिजे तर 60 टाइम्स युअर मंथली सॅलरी एवढा तरी टर्म पाहिजे. 1 लाख रुपयाची जर सॅलरी असेल मंथली तर 60 लाख रुपयाचा तरी टर्म पाहिजे मिनिमम. त्याच्यावर जर तुमचं लायबिलिटी असेल, होम लोन असेल 40 लाखाचं, तर 60 लाख प्लस 40 लाख पाहिजे. ओके. कारण तुम्ही नसणार आहे तेव्हा. आणि त्याच्यात एक गंमत सांगतो की कोणाचा टर्म घ्यावा, तर अशी कंपनी बघा हु विल आउटलिव्ह यू. वा. कारण ते पैसे पण परत यायला पाहिजे. खूप महत्वाचं आहे. हा. सो कोणाचा टर्म प्लॅन, आणि ह्याच्यासाठी तुम्हाला कोणतरी गाईड करणारा माणूस लागतो. हे गुगलवर सर्च करून नाही मिळत. हे अनुभवी लोकांकडनं की त्याचा रेशो काय आहे सेटलमेंटचा, किती पैसे आहेत त्या कंपनीकडे, हे सगळं कोणीतरी सांगणारं पाहिजे. मग भले तुम्ही त्यांच्याकडनं घेतलं नाही तरी चालेल, पण ऍटलीस्ट माहिती तरी घ्या. उगाच 10% तुमचा प्रीमियम कमी होतोय म्हणून अशा कंपनीत नका इन्व्हेस्ट करू की जी मे बी 40 वर्षांनंतर नसणारच. सो हे जे म्हणलंस ना त्याच्यावरती एक सुंदर एक्झाम्पल आहे की तीन गोष्टी आहेत, गुड, फास्ट आणि चीप. पण 2च ॲट अ टाइम मिळतात. सो इफ यू गेट फास्ट अँड चीप इट विल नॉट बी गुड. इफ यू गेट गुड अँड फास्ट इट विल नॉट बी चीप. अँड इफ यू गेट गुड अँड चीप इट विल नॉट बी फास्ट. सो हा रूल लक्षात ठेवायला पाहिजे की खूप महत्वाचा आहे. हा, मग गुड फास्ट चीप मध्ये 2च गोष्टी मिळतात कायम. इफ इट इज गुड अँड इट इज चीप इट विल नॉट कम फास्ट, इट विल टेक इट्स ओन टाइम. करेक्ट. सो वन हॅज टू थिंक अबाउट इट. मला पण पुढे एक विचारायचं होतं की आता प्रत्येक जण खूप ॲव्हेन्यूज दिसतात आता, म्हणजे सेव्हिंग्समध्ये कुठे पैसे टाकायचे. बेसिक कल्चरली आपल्याकडे FD RD फॅमिलीज करत होते म्हणून ते साधारण लहानपणापासून इंट्रोड्यूस्ड होते. पण आता म्युच्युअल फंड्स आहेत, शेअर्स आहेत, ह्या होत्या, खूप मल्टिपल गोष्टी आहेत आणि वेगवेगळी लोक वेगवेगळी इन्फॉर्मेशन देतात. तर कुठल्या गोष्टींकडे, म्हणजे आता स्वतःच्या गरजा कशा ओळखायच्या, स्वतःचा पुढचा 10 वर्षांचा प्लॅन कसा करायचा, आणि कुठल्या गोष्टींकडे मी पैसे टाकायचे आहेत किंवा ते कसं ठरवायचं की माझी रिस्क टेकिंग ॲबिलिटी पण किती आहे हे मी तरी कसं ठरवायचं. सो बाप के जमाने में और आपके जमाने में बहुत अंतर है ना. तर जे त्यावेळेचे ॲव्हेन्यूज होते ते मे बी आत्ता एज ओल्ड ॲव्हेन्यूज आहेत. म्हणजे मी एक्झाम्पल देतो तुला की सोन्याची भिशी, प्रत्येकाच्या घरात सोन्याची भिशी, आणि टिपिकली दर महिन्याला 500-1000 रुपये, जे काय ज्याला जेवढं परवडतं तेवढं तो करतो. तो ज्वेलर तुमचे 12 महिने पैसे वापरतो, तुम्हाला 13व्या महिन्यातल्या गोल्डच्या रेटप्रमाणे सोनं देतो आणि सांगतो की मी 12 महिन्याच्या पैशात 13 महिन्याचं तुम्हाला सोनं देईल. ठीक आहे, गणितात जाऊ नका की किती लॉस झाला, किती प्रॉफिट झाला. दॅट वॉज वन वे ऑफ सेव्हिंग मनी. त्याला अल्टरनेट काय आला की गोल्ड फंड आला, की त्या महिन्यात त्या दिवशी जेव्हा बाय करशील ती NAV त्या दिवसाची मिळेल. बरोबर. सो मला माहिती आहे मी आज 1000 रुपये टाकले, ह्या NAVनी मला एवढे युनिट्स आले. किंवा सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड्स, हे अल्टरनेट्स यायला लागले. जुन्या काळी FD का प्रचलित होती, कारण तुमचं इन्फ्लेशन हे 19% होतं आणि तुमचे FD रेट 16-17% होते.
आत्ता तुमचे FD रेट 6-7% आहेत, इन्फ्लेशन 7-8% आहे आणि तुमची सॅलरी हाईक 5% आहे. त्यावेळेला गरजा नव्हत्या, आता गरजा आहेत. त्यावेळेला मुलाला शाळेत घालायचं होतं तर फी किती होती आणि आत्ता किती आहे. यू आर जस्ट आउटग्रोईंग युअर सॅलरी ना. सो किती टाकायचं, कशात टाकायचं, हा फार पुढचा प्रश्न आहे. ओके. तर फार सुंदर सर्कल असतं एक, की व्हॉट, हाऊ आणि व्हाय. बरोबर. तर व्हॉट, हाऊ, व्हायमध्ये आपण सगळेजण फोकस काय करत असतो, की हाऊ कशात टाकू, कुठलं घेऊ, शेअर्स घेऊ का, F&O करू का, बिटकॉईनमध्ये टाकू का. पहिलं म्हणजे व्हाय आयडेंटिफाय करणं जरुरी आहे. काय इन्व्हेस्ट करायचे आहेत बाबा तुला पैसे, शॉर्ट टर्म करायचे आहेत का लॉंग टर्म करायचे आहेत, रिस्क किती घेऊ शकतोस, तर व्हाय. त्याच्यानंतर व्हॉट, ऑब्जेक्टिव्ह, ते आलं पाहिजे. हाऊ फार सोपं आहे आणि हे व्हाय आणि व्हॉट हे करण्यात ना तुझे 99% स्क्रॅच आउट होतात गोष्टी आणि मग जे 1% उरतं ते फार सोपं असतं, हाऊ टू डू इट. मग तो ऑनलाईन करू का, ह्या ब्रोकरकडे जाऊ का, त्या ब्रोकरकडे, व्हेरी इझी. पण पहिल्या ज्या स्टेप आहेत ना त्याच्यावर जास्त वेळ घालवायला पाहिजे, नंतर फक्त डिसिप्लिन आहे. ओके. तर आपण डॉक्टरकडे जेव्हा बसतो तेव्हा डॉक्टर म्हणतो हां काय खाल्लं काल, जर त्रास होत असेल तर मग आठवायला लागतं की हे 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 ते लिहून घेतात की काय ह्याला ह्याचा त्रास आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे. डायग्नॉसिस 2 मिनिटात होतं. ॲडव्हाइस आणि डायग्नॉसिसमध्ये फरक काय आहे, तर एक मिलेनियलवरनं सांगतो. तर एक क्लायंटने असाच मला फोन केला की मला यायचं आहे तुम्हाला भेटायला. म्हटलं हो ये ना. तर तुम्ही काय फी वगैरे घेताय का. म्हटलं नाही, ॲडवाईस फुकट आहे, डायग्नोसिसला पैसे लागतात. तर म्हटलं तुला काय पाहिजे. तो म्हणला नाही मला ॲडवाईस पाहिजे. म्हटलं मग ॲडवाईस हा आहे की ऑफिसमध्ये येऊन डायग्नोसिस कर. सो व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड इज की माझ्या आजाराचं प्रत्येकाला वेगळी गोळी. तुला मॉक्स चालत असेल, ह्याला ॲलर्जी येईल ना, तर मी तुला जे ऑप्शन्स देईन ते मे बी त्याला बरोबर नाही आहे. करेक्ट. सो मी भेटल्यावर आम्ही लिहून काढतो, आम्ही 2 पानं लिहितो. मी पार फॅमिली हिस्ट्री, धंदा होता का, लोन किती आहे, मुलं कुठल्या शाळेत आहेत, काय फी आहे, घर खर्च किती. आणि घर खर्च लिहिताना लोकांना आठवतं अरे एवढा खर्च होतो माझा. मग म्हटलं म्हणून ते क्रेडिट कार्ड तुम्हाला वापरायला लागतं. सो ही जी सवय आहे ना ती कोणीतरी गेल्यावर, आज काय असतं बॉस नाही ना कोणी खर्चाला विचारायला, बरोबर. आई वडील विचारत नाहीत, तुम्ही कमवताय, तो बॉसच नाही कोणी. तर फायनान्शियल प्लॅनरकडे किंवा ॲडवायझरकडे किंवा कन्सल्टंटकडे गेल्यावर तो लिहायला लावतो की लिही रे काय मंथली खर्च, आणि मग त्याला कळतं अरे एवढ्या ठिकाणी. सो कुठे टाकायचं हा फार नंतरचा प्रश्न आहे. पहिले काय नाही करायचं हे फार महत्वाचं आहे. काय करायचं काय नाही करायचं कळलं, कुठे टाकायचं हे सोपं उत्तर आहे. मला ह्याच गोष्टींसाठी ह्यात खूप गफलत होते. हे सगळं माहिती आहे तरी गफलत लोकांची होते बऱ्याचदा त्या 3 गोष्टींमध्ये व्यवस्थित डिफरन्स माहिती नसल्यामुळे. ते म्हणजे सेव्हिंग्ज म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आणि रिस्क मिटिगेशन म्हणजे काय. कारण बऱ्याचदा ना हे होतं की SIP घेतला जातो इन्शुरन्स कंपनीचा ॲज अ इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणून, प्रॉडक्ट. किंवा FD घेतला जातो ॲज अ सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट म्हणून, किंवा FD केली जाते ॲज अ रिस्क म्हणून. हा मला टेन्शन आहे, माझ्याकडे FD आहे. म्हणजे बऱ्याचदा आजी आजोबा आईवडील म्हणतात आपल्या 50 लाखाची FD आहेत, काय टेन्शन नाही. बरोबर. अरे पण ती रिस्क मिटिगेशनसाठी नाही नाही, वापरली हा जात. खूप पर्टिनंट प्रश्न आहे. ह्याच्यात एकच तुला वाक्य सांगतो की पोस्ट टॅक्स पोस्ट इन्फ्लेशन तुमचं इन्कम किती आहे ह्याच्यावर भर द्या. पोस्ट टॅक्स पोस्ट इन्फ्लेशन. आणि पोस्ट टॅक्स पोस्ट इन्फ्लेशन म्हणजे काय, जनरली FD वरती तुमचा मार्जिनल टॅक्स रेट जो असतो तुमचा हां. तो लागतो. म्हणजे 20% असाल तर 20%, 30%च्या स्लॅबला असाल तर 30%. सो 60% FD समजा तुम्हाला व्याज देत असेल, 30% व्याज भरलं तर तुम्हाला पोस्ट टॅक्स 4.8% येणार आहे. आणि इन्फ्लेशन 6% असेल आणि तुम्हाला मिळत आहेत 4.8, तर तुम्ही वजा 1.2% आहात. म्हणजे 100 रुपये टाकले तर पुढच्या वर्षी 98.8 होणार आहे त्याची व्हॅल्यू. सो यू आर लुझिंग युअर मनीज वर्थ. तर ह्याच्याकडे जास्त लक्ष द्यायला पाहिजे की मला पोस्ट टॅक्स पोस्ट इन्फ्लेशन रिटर्न काय येतोय, आणि त्याला म्हणतात रिअल रिटर्न. ओके. पोस्ट इन्फ्लेशनला म्हणतात रिअल रिटर्न. मी त्याच्यावरती पोस्ट टॅक्स पण ॲड करतो कारण टॅक्सच आपण एवढा भरतो. हो. सो मी पोस्ट टॅक्स पोस्ट इन्फ्लेशन इफ आय एम मेकिंग 2-3-4%, आय थिंक वी शुड बी हॅपी अँड दॅट शुड बी द गोल. की पोस्ट टॅक्स पोस्ट इन्फ्लेशन माझं रिटर्न काय. सिम्पल सांगतो, सेकंड हाऊस 1.5 कोटी रुपयाचं घ्यायचं, त्यात डाऊन पेमेंट 25 लाखाचं केलं, 1.25 कोटीचं हाऊसिंग लोन, त्याच्यात 1.25 लाखाचं EMI, त्या
घरावरती 25,000चं भाडं मिळतं. हे 25,000 टॅक्सेबल आहेत, बरोबर. इन्कममध्ये ॲड होतात. सो मला त्याच्यात 30% गेले तर मला 17.5 मिळणार आहे. बरोबर. त्या बिल्डिंगचा 5,000 तरी मेंटेनन्स असेल महिना, Correct. मला मिळणार 12,500 रुपये. 12,500 ऑन 1.5 कोटी रुपये फ्लॅट इज हाऊ मच? 0.8%. ते सगळं सोडून दे. 1.25 लाख जो EMI भरतोयस तो पोस्ट टॅक्स पैशातनं भरतोयस ना. हो. तुझे टॅक्स कापून आलेली सॅलरी आहे त्यातनं भरणार आहेस. सो टेक्निकली तो 1.25 लाख नाही, तो 1.5 लाख किंवा 1,60,000 आहे. आणि ते सेकंड होम असेल तर त्याला हा, म्हणजे तुम्ही कुठल्या बिल्डरचा असा शो केलात तर तो मारेलच मला सुपारी घेऊन. पण मी सांगतो तुला की गणितामध्ये काय बघायला पाहिजे, आणि म्हणून पहिलं घर हक्काने घ्यायला पाहिजे. ते लोनवर असू दे, ते घ्यायलाच पाहिजे. पण जेव्हा मी रेंटल इन्कमसाठी किंवा आता Airbnb असेल किंवा असं जे लोक करतात, हे गणित एकदा बघा, हे परवडतंय. हां, विदाऊट लोन डाऊन पेमेंटनी घेणार असाल काय प्रश्न नाही, पण तरी पोस्ट टॅक्स पोस्ट इन्फ्लेशन काय गणित होतंय हे तुम्हाला लक्षच द्यायला पाहिजे. सो या 2-3 गोष्टींकडे जर बघितलं तर यू विल हॅव अ बेटर कंट्रोल ऑन युअर फायनान्स. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके. साधारणतः FD-RD हे सेव्हिंग्ज धरलं पाहिजे तुम्ही म्हणता त्यानुसार. म्युच्युअल फंड, इक्विटी हे इन्व्हेस्टमेंट झालं. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा डेटचा प्रकार असतो आणि इक्विटीचा प्रकार असतो. सो बेसिकली हिंदीत काय म्हणतो आम्ही, बचत, निवेश आणि बढत. सो बचत आणि निवेश मधला फरक इज सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. तो सेव्हिंग इज जनरली स्ट्रेट लाईन फिक्स्ड पर्सेंटेजमध्ये रिटर्न येणार, त्याला सेव्हिंग म्हणू आपण. बचतमधनं निवेशला तेव्हा जाता तेव्हा तुम्ही रिस्क प्रोफाईल ॲड करता, एक रिस्कचा लेअर ॲड करता, आणि रिस्क ॲड केली की रिटर्न पण ॲड व्हायला पाहिजे. नाहीतर नुसतीच रिस्क जास्त घेऊन काही उपयोग नाही. तर तुम्ही जेव्हा रिस्क वाढवता, ती रिस्क कशी वाढेल तर डेटमधनं तुम्ही थोडं इक्विटीमध्ये घुसता, 10-20%, 25%, असं करत करत यू गेट युअर जर्नी इन टू इन्व्हेस्टमेंट. आणि मग बढतमध्ये असेल तेव्हा तुम्ही फुल ग्रोथ पोर्टफोलिओमध्ये जाता, जेव्हा तुम्ही मे बी 70% इक्विटीमध्ये घुसलेले असतात. पण ही ग्रॅज्युएशनची प्रोसेस. मी पहिलीत राहून 11वीला M प्रकाश क्लास लावला तर कळणार आहे का मला काही? मला ते 5, 6, 7 ह्या इयत्ता गाठून 8वीत आय कॅन से, आणि मग त्यानंतर मी क्लासला जाऊ शकतो. तर ही ग्रॅज्युअल असते. शेजारच्यानी केलं म्हणून मी डायरेक्ट ती उडी नाही घ्यायला पाहिजे. सो सेव्हिंग्जमधनं इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर ग्रोथ. सो बचत, निवेश आणि बढत. आणि साधारणतः आता आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल लक्षात आलं, आणि बजेटिंगचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की लोन. आत्ता वर्षाची सुरुवात होते, तर मला हे एक क्लिअर कट समजून घ्यायचं की कोणत्या गोष्टींसाठी लोन घ्यायचं आणि कोणत्या गोष्टींसाठी लोन ॲडवायझेबल नाही आहे. आणि एकतर कुठल्या गोष्टींसाठीचा तो मोठा खर्च करायचा पण, म्हणजे कारण प्रत्येकाचं ते असतं की मला घर घ्यायचं स्वतःचं, मला माझी गाडी हवी आहे, असे मोठे ॲसेट्स म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. आणि काय पॉइंटला ते घेतलं पाहिजे हे बऱ्याचदा नाही कळत. म्हणजे कदाचित मी हा खर्च 4 वर्षांनी केला असता तर मी आय वुड बी इन बेटर पोझिशन. या माझा एक नियम आहे की डेप्रिशिएबल ॲसेट लोनवर नाही घ्यायला पाहिजे. सो डेप्रिशिएटिंग ॲसेट कुठली आहे? तू गाडी घेतलीस नवीन आत्ता, तर शोरूमच्या बाहेर काढल्यावर 10-15% डेप्रिशिएट झालेले असते. अ डेप्रिशिएटिंग ॲसेट वेन यू कंबाईन विथ 8-9% लोन, तर यू आर डेप्रिशिएटिंग इट फास्टर. कारण तू जेव्हा ते सेकंड हँड गाडी विकशील तेव्हा तुझ्या लोनचं EMI वरचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करशील तर यू आर ॲक्च्युली नॉट अर्निंग एनिथिंग. बरोबर. सो डेप्रिशिएटिंग ॲसेट टिपिकली लोनवर नाही घ्यायला पाहिजे. ॲप्रिशिएटिंग ॲसेट यू कॅन बाय ऑन लोन. ॲप्रिशिएटिंग ॲसेटमध्ये लोक लिव्हरेज करून पण स्टॉक मार्केटमध्ये पैसे घालतात, ते पण नाही केलं पाहिजे. की तिथेही मग आता ॲप्रिशिएटिंगच आहे की मग मी लोन घेतो ना त्याच्यात, हे पण नाही केलं पाहिजे. लोन घेताना रिस्क, हां, कारण डबल व्हॅमी येते की जर खालती आलं तर मार्जिन पण उडतं आणि स्टॉक पण जातो. सो ते नाही केलं पाहिजे. पण डेप्रिशिएटिंग ॲसेट डेफिनेटली. आत्ता काय झालं आहे की मला पिअर प्रेशरमुळे मला ॲक्च्युली हवी आहे 1000 CCची गाडी, पण ह्यांनी घेतली म्हणून मला 2000 CCची गाडी पाहिजे. माझ्याकडे पैसे आहेत 1000 CCचे, बट आयसे ते डाऊन पेमेंट म्हणून वापरतो आणि मग मला नवीन गाडी. सो ॲस्पिरेशन असणं वाईट आहे का? नाही आहे. डिझायर्स असणं वाईट आहे का? नाही आहे. पण मला सगळं आत्ताच हवं आहे हे वाईट आहे. आपल्याला सांगतात ना की 4 वेळेला जेवा. एकदम खाल्लं तर अजीर्ण होतं ना, तर हे एकदम खाण्यासारखं आहे की नाही आहेत पैसे माझ्याकडे, पण केवळ ते भिशीसारखं आहे की किटी पार्टीमध्ये जायला मर्सिडीज पाहिजे. सो ते केलं तर मी प्रेशर वाढवून घेतो आहे आणि मी मे बी माझ्या फिजिशियनला जास्त पैसे देईन, कारण या सगळ्यामुळे मला डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नक्की येणार आहे.
सो कुठे हा ब्रेक लावायचा. आपण काय झालंय, तू आता व्हॉट्सॲपवरती माझं जनरेशन, आपण जुने होत, पण मुलं बिलं बघतो ना, तर ते त्यांना पंक्च्युएशन वगैरे काय माहीत नाही. ते खटाखट टाईप करतात. हे पंक्च्युएशन आयुष्यात पाहिजे, की कॉमा कुठे पाहिजे आणि फुल स्टॉप कुठे लावायला पाहिजे. हे जर तुम्हाला कळलं नाही ना, तर पुढे टायपिंग करण्यासाठी तो फोन पण उरणार नाही. कारण यू विल बी मेंटली सो ब्लॉक्ड दॅट यू विल नॉट बी एबल टू डू एनिथिंग. तर तो कॉमा आणि फुल स्टॉपचं महत्त्व ग्रामर शिकताना बाईंनी मारलंय आपल्याला पट्टीने, तेव्हा त्याचं महत्त्व नाही. पण ह्याचं महत्त्व खूप आहे, की कुठे कॉमा लावायला पाहिजे आणि कुठे फुल स्टॉप. खर्चातही, लोनमध्येही आणि डिझायर्समध्येही. ही काही काही गोष्टी 5 वर्षांनी येणार आहेत, पण त्या 5 वर्षांनी आल्या तरी मला फरक नाही पडणार आहे. आत्ता हा करतोय म्हणून मला करायची गरज नाही. म्हणजे बर्थडे पार्टीज, 1 वर्षाच्या मुलाची बर्थडे पार्टी एवढ्या जोरात होते, त्या मुलाला आठवणार पण नाही की ही बर्थडे पार्टी अशी झाली. कुठे ऑब्जेक्टिव्हली खर्च करतोय का मी? आहेत पैसे म्हणून खर्च करायची ही भावना जी आहे ना, की अरे आज काय तो देख लेंगे, कल का किसने देखा है, असं होऊ शकत नाही. मेडिकलमध्ये जो खर्च येणार आहे पुढे, लाईफ एक्सपेक्टन्सी तुमची एवढी वाढती आहे. मी मगाशी म्हटलं तसं रिटायरमेंटला तुम्हाला लोन मिळत नाही. तो शान पिक्चरमधला डायलॉग आहे ना, की तो ऑक्सिजनचा मास्क घालून त्याला पाण्यात घालतात. तो म्हणतो की हे ऑक्सिजन टँक तुम्ही मरने नाही देगा और पाणी तुम्ही जीने नाही देगा. तसं होणार आहे. हॉस्पिटल्स विल कीप यू अलाइव्ह. व्हेंटिलेटर चालूच आहे तुमची आयुष्याची गाडी, काही कळत नाही, व्हेजिटेबल आहात, पण त्याचं मीटर रोज चालू आहे. सो ही जी लाईफस्पॅन तुमची जशी वाढतीये, तसे सेव्हिंग्ज इन्व्हेस्टमेंट नको वाढायला. त्याच्यासाठी मी आधीच सगळा खर्च केला तर मला पुढे काही पैसेच उरणार नाहीत. यू लिव्ह ओनली वन्स बट यू विल लिव्ह फॉर 90 इयर्स. एक्झॅक्टली. आणि ते अजूनही वाढू शकतं. म्हणजे जपानमध्ये सगळेजण आता 100च्या वर आहेत लाईफ एक्सपेक्टन्सी इन जपान. कारण ते फक्त सॅलड्स आणि ह्याच्यावरती, आपल्याला ते पण शक्य नाही. मला बटर चिकन पण हवं, मला रोटी पण बटर. म्हणजे यू लुक ॲट दिस. म्हणजे आपण गावाकडची मौज म्हणून 2,000 रुपये भरून कुठल्या तरी 1 दिवसाच्या पिकनिकला जातो. तीच भाकरी घरात बनते, ती खायची नसते. ती बाहेर जाऊन कोणतरी सांगायला लागतं की अरे आमच्याकडे बैलगाडीतनं फिरून आणतात आणि 2,000 रुपयात तुम्हाला जेवण, पिठलं आणि भाकरी खा. ऑल ऑफ दिस इज की मला रोज मी खालती चालू शकत नाही बिल्डिंगमध्ये, पण मी कुठल्या तरी जिममध्ये जाऊन पर्सनल ट्रेनर 7,000 रुपयाचा घेऊन काम करायला तयार आहे. कुठे ऑब्जेक्टिव्हली यू हॅव टू. पण तो कॉमा आणि फुल स्टॉप व्हेरी इम्पॉर्टंट. खूपच गरजेचं आहे. एक जनरली आपण पैशाबद्दल बोलत नाही, इन्व्हेस्टमेंटचा विचार नाही, हे सगळ्यामध्ये हे खूप जास्त कॉन्व्हर्सेशन, एस्पेशली मराठी फॅमिलीजमध्ये खूप जास्त कॉन्व्हर्सेशन हे पुरुष प्रधानच होतं. जरी आता स्त्री पुरुष दोघंही कमवत असले, बऱ्याच घरांमध्ये बायका जरी जास्त कमवत असल्या, तरीही फायनान्शियल डिसिजन हे साधारणतः पुरुष घेतले जातात. किंवा आपण बघतो की तुम्ही मगाशी बऱ्याचदा उदाहरण दिलं, पण आईचा, बायकोचा इन्शुरन्सच नसतो. म्हणजे बायको जरी अर्न करत असली तरी तिचा इन्शुरन्स असतो. रिस्क मिटिगेशन फक्त पुरुषाची असतो. करेक्ट. म्हणजे त्याचा टर्म इन्शुरन्स असतो, त्याचा हेल्थ इन्शुरन्स असतो, पण बायकोचा नसतो. आणि असतो तो फक्त जे काय ऑफिसनी ग्रुपमध्ये काढलाय तेवढाच. आमच्या ऑफिसमध्ये मी कुठलंही फायनान्शियल डिस्कशन असेल ते नवरा बायकोंना बसवूनच करतो. कारण एक फाईल आहे माझ्याकडे, म्हणजे तुला मी ती पाठवीन, आणि एक आम्ही पुस्तक केलं आहे, व्हॉट माय फॅमिली शुड नो. बऱ्याच वेळेला ना हजबंड काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली, आणि चांगले इन्व्हेस्टमेंट्स केलेले असतात, पण नॉमिनी नसतात, सेकंड होल्डर नसतो, किंवा बँकेत सेकंड होल्डर नसतो. आता सिम्पल उदाहरण देतो की तुम्ही एवढा छान शो करताय आणि तुझा बाईकवरती ॲक्सिडेंट झाला आणि उजवा हात फ्रॅक्चर झाला, आणि तुझी बायको जॉईंट होल्डर नाही आहे. कसे रे चेकवरती सह्या करशील तू? ही किती सोपी टेक्निकल गोष्ट आहे ना. तू चेकच नाही साईन करू शकत. म्हणजे ह्या गोष्टीसाठी तरी जॉईंट होल्डर पाहिजे. लॉकर्स माहितीच नसतं कुठे कुठे लॉकर आहेत, त्याच्यात नॉमिनेशन नसतं ते. आणि मग हे जेव्हा तो माणूस ही इज ॲक्च्युली डिसीज्ड, तेव्हा अशा बऱ्याच वेळेला लोक येतात की अरे काय केलंय माहितीच नाही आहे, जनरली आमच्याकडे घरी पोस्टातनं हे काहीतरी येत आहे, कोविडमध्ये तेच झालं. अनक्लेम डिव्हिडंड आहेत, अनक्लेम शेअर्स आहेत, अनक्लेम म्युच्युअल फंड आहेत, हे काहीतरी एक पासवर्ड आलाय माहिती नाही आहे काय. तर इट इज ऑलवेज गुड टू कीप युअर स्पाऊस इन द लूप. आणि असं पण नाही आहे की फक्त बायकांना, इट इज व्हाईस वर्सा ऑल्सो, की अर्निंग वुमन म्हणतात की नवऱ्याला कशाला सांगायचं माझे पैसे आहेत, आय विल नॉट टेल हिम, असं पण आहे. बट इट इज मोर टू डू विथ की बाबा in case of emergency, this has to be the spouse has to be aware about where what
मुलगा बाहेर असतो, इमर्जन्सी लागली, पैसे पाठवायचेत, माहीत नसतं काही, तर यू शूड इन्व्हॉल्व युअर स्पाऊस इन फायनान्शियल प्लॅनिंग. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इन्शुरन्स, मेडिक्लेम तर कंपल्शन, ऑल द फॅमिली मेंबर्स. फॅमिली फ्लोटर घेऊ शकता तुम्ही, 50 लाखाचा, 20 लाखाचा, 30 लाखाचा, जसं तुमची गरज आहे तशी. बट मोस्ट इम्पॉर्टंटली रिस्पेक्टफुली यू शुड डिस्कस युअर फायनान्सेस अँड यू शुड टेल की आपले ॲसेट साईड ही आहे, लायबिलिटी साईड ही आहे, एवढं लोन काढलं आहे, एवढा हफ्ता जातो, दॅट एव्हरीबडी शुड नो. आणि घरातल्या मेंबरसाठी तर हवंच हवं. आणि ॲज युअर चिल्ड्रन ग्रो अँड दे कम टू मेजर 18-21, त्यांच्याशी सुद्धा डिस्कस करायला पाहिजे, बिकॉज दे शुड नो व्हॅल्यू ऑफ मनी. अमाऊंट ऑफ मनी डिस्कस नका करू, व्हॅल्यू ऑफ मनी डिस्कस करा. व्हॅल्यू ऑफ मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द नेक्स्ट जनरेशन. आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे. मला आता ऑलमोस्ट शेवटाकडे येतो, तर हे विचारायचं आहे की काय बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत वेन एव्हर यू आर स्पेंडिंग मनी, काही एक्सपेन्सेस करतो आहे, म्हणजे घर चालवण्यासाठी, तुमचे स्वतःचे फायनान्शियल्स मॅनेज करण्यासाठी काय बेसिक गोष्टी, टिप्स या आपण फिल्टर म्हणून घालून घेतला पाहिजे प्रत्येक वेळेस डोक्यात? नो, आय थिंक प्रत्येक गोष्टीचा खर्च करण्याआधी विचार केला पाहिजे. पहिला इट स्टार्ट्स विथ द थॉट. तो थॉट काय आहे, इम्पल्सिव्ह बाईंग आहे का, मी स्पेंडिंग करतो तेव्हा ते इम्पल्सिव्ह आहे का, तेवढं बघायला पाहिजे. दॅट इज फर्स्ट. सेकंड इज ऑब्जेक्टिव्हिटी लक्षात घ्यायला पाहिजे की अरे तोच पिक्चर सकाळी दिसू शकतो 1/7 कॉस्टमध्ये, तर मी पण जातो सकाळच्या पिक्चरला. तर मला माझे कलिग्स चिडवतात, हा बघ रात्रीचा पिक्चर महाग असतो म्हणून सकाळी जातो. पण ते बचतराम आणि खर्चाराममधला फरक आहे ना तो. ज्याला जे कळलं त्याप्रमाणे तो वागतो, तोच पिक्चर दिसतो ना रे. तर त्याच्यासाठी मी एक्स्ट्रा पैसे, तो ऑब्जेक्टिव्हिटी, त्याची ऑब्जेक्टिव्हिटी. थर्ड, नीड आणि वॉन्ट ह्याच्यामधला फरक वी हॅव टू ॲक्च्युली डू. तर आता न्यू इयर आहे आणि वी आर टॉकिंग अबाउट संकल्प आणि ऑल ऑफ दॅट. तर त्याच्यात जर असं जॉग्रफी वाईज एक्झाम्पल द्यायचं झालं तर पृथ्वी हा एक गुंतवणूकदार आहे असं समजू आपण. आणि वर्ष संपलं म्हणजे काय होतं, तर पृथ्वी एक सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते. तर ती प्रदक्षिणा संपते, त्याला आपण एक लुनर इयर म्हणतो, की वर्ष संपलं. तर तो सूर्य आहे ना, ते तुमचे इन्व्हेस्टमेंट गोल्स आहेत. आणि एका पृथ्वीला 4-5 सूर्य पण असू शकतात. ती जी मार्गक्रमण आहे तुमचं, दॅट इज युअर वे टू कम्प्लीट द प्रदक्षिणा. पृथ्वीवर काही झालं तरी पृथ्वी आपली 365 दिवसात कम्प्लीट करतेच प्रदक्षिणा. ते डिसिप्लिन येतो. तर तो डिसिप्लिन काय, तर मंथली इन्व्हेस्ट करा, सेविंग्स आधी करा, मग एक्सपेन्स करा, हा तो डिसिप्लिन आहे. आणि तो डिसिप्लिन केला तर बरोबर 365व्या वर्षी वर्ष संपणार आहे. पृथ्वी चुकत नाही त्याच्यात कधी. माझे सूर्य खूप असतील, पण माझा सूर्य असा असेल समजा की हर्षद ह्यांनी घेतलं म्हणून मला करायचं आहे, तर त्या सूर्याचं मी गोल ठेवून जर त्याच्या भोवती फिरत राहिलो तर कधी कधी जवळ जातो त्या सूर्याच्या, आणि त्या उष्णतेमुळे मी जळू शकतो. तर कुठला सूर्य माझा पाहिजे गोल, आणि त्या कुठल्या सूर्याच्या भोवती मी प्रदक्षिणा घातली पाहिजे, हे आपापलं ठरवायचं असतं. आणि ते लिहिल्यानंतर कळतं की मला बाय व्हॉट एज आय शुड अचीव व्हॉट, आणि त्याच्यासाठी मी आत्ता काय करतो. दॅट इज द बिगेस्ट टिप, बाकी काही नाही. अत्यंत साध्या सोप्या भाषेत बेसिक तुमचा तुम्ही डिसिजन घ्या, पण काय विचाराने डिसिजन घ्या, हे छान आपण आता आम्हाला कळालं. म्हणजे तुमच्या ऑफिसला आल्यावर मी बाहेर एक एस टी महामंडळाचं बोर्ड बघितला, त्याच्यात तर त्याच्या एस टीच्या कुठल्याही डेपोचं ना एक खिडकी मला कायम आवडते, चौकशी. चौकशी फुकट असते. कुठलाही इन्व्हेस्टमेंट डिसिजन घ्यायच्या आधी ना चौकशी करा, ते फुकट असते. डायग्नोसिसला पैसे पडतात, ॲडवाईस फुकट असते, पण त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ॲटलिस्ट स्पीक टू पीपल, चौकशी करा, ज्ञान घ्या, आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. डिसिजन इज युअर्स, पण चौकशी केली पाहिजे. ब्लाइंडली वी शुड नॉट बी गोईंग अँड इन्व्हेस्टिंग एनिवेअर. ॲब्सोल्युटली. येस, खूप खूप थँक्यू. खूप इम्पॉर्टंट, म्हणजे वर्षभरासाठी लक्षात ठेवण्यासाठीच्या संकल्पांसाठीचा एक खूप चांगली दिशा आजच्या कॉन्व्हर्सेशन मधनं मिळाली. तर थँक्यू सो मच. कालनिर्णय प्रस्तुत द मुक्तमुख शोच्या या एपिसोडला तुम्ही जॉईन केलं, आणि हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला डेफिनेटली कळवा. तुम्ही कुठल्याही ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर ऐकताय तर प्लीज फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघताय तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. लो बसावा. लो बसावा. थँक्यू सो मच.